आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश दिलेत। पुणे जिल्ह्यातील पूरस्थिती निर्माण झाल्यास त्या आधीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष पुरवलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपत्कालीन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आहे आणि ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूररेषेच्या आत राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या स्थलांतरित नागरिकांच्या दोन्ही वेळ भोजनाची, राहण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याची ही सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे। आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे, काय सूचना तुम्ही दिल्यात, काय आदेश तुम्ही दिलेत? नाही, पुण्यामध्ये 35,000 क्युसेक पाणी जे तेव्हा सोडायला सुरुवात झाली त्याच्या अगोदरच अलर्ट आले आणि सगळी लोक टीम जी आहे ती फील्डवर आहे। मी कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर, महापालिका आयुक्त यांना सूचना दिलेल्या आहेत की या पूररेषेतल्या लोकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे कामही सुरू आहे। आमचे सर्व लोक फील्डवर आहेत आणि कालच मी सूचना दिल्या होत्या की अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली, अलर्ट आला की सायरन वाजवणे, भोंगे वाजवणे, लोकांना सूचित करणे। त्याप्रमाणे आज प्रशासन पूर्णपणे लोकांच्या दिमतीला आहे, लोकांच्या मदतीला आहे। त्याचबरोबर NDRFचे प्रमुख, त्यांच्याशी मी बोललो, लष्कराचे तिकडचे प्रमुख मेजर जनरल वीज यांच्याशी माझी बोलणी झाली। त्यांनी देखील एक टीम तिथे डिप्लॉय केलेली आहे। त्यांनी मला सांगितलंय आणखी काही मेजर लष्कराची मदत लागली तर पूर्णपणे आम्ही नागरिकांच्या सोबत आहोत, बिलकुल सरकारला सहकार्य करतोय। त्यांनी सांगलीला देखील NDRF आणि लष्कराच्या तुकड्या रवाना केलेल्या आहेत। जिथे जिथे पूर परिस्थिती आहे तिथे NDRF आणि लष्कर हे आमच्या जिल्हा प्रशासनाच्या मदतीला तैनात आहे आणि पुण्यामध्ये आपण पाहतोय की नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। त्यांना कुठलीही तिथे अडचण होऊ नये, गैरसोय होऊ नये, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्याच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे प्रशासन कुठेही काही हलगर्जीपणा करणार नाही, काम करते प्रशासन। या सगळ्यामध्ये आणखी एक प्रश्न की ज्या भागामध्ये पाणी साचतं त्या भागामध्ये साथीचे आजार खूप मोठ्या प्रमाणावर पसरतात। आपण पाहतोय की पुण्यामध्ये झिका रुग्णांची संख्या वाढते। बोला। विभागाला देखील सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी तात्काळ अशा ठिकाणी परिस्थितीमध्ये ज्या ज्या काही उपाययोजना साथीचे आजार पसरू नयेत म्हणून घेतले पाहिजे, त्याप्रमाणे देखील काम होते। या सगळ्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही प्रयत्न सरकारच्या वतीने केले जातील अशी अपेक्षा आहे? बिलकुल। कालच मी बैठकीमध्ये काल राज ठाकरे देखील काही शिष्टमंडळाला घेऊन आले होते। त्या बैठकीत देखील मी अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना आणि महापालिका आयुक्तांना याचं पूर रेषेमध्ये ब्ल्यू लाईन मध्ये जे लोक राहतात त्यांच्या कायमची डोक्यावरची टांगती तलवार दूर व्हावी यासाठी एक प्रस्ताव तयार करायला त्या सूचना दिलेल्या आहेत की त्यांचं पुनर्वसन, योग्य प्रकारे पुनर्वसन व्हावं आणि तशा प्रकारचा एक प्रस्ताव तयार करावा। त्यासाठी नियमामध्ये, कायद्यामध्ये काही बदल करावे लागले तर सरकार करेल आणि त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायमची दूर होईल यासाठी देखील मी सूचना दिल्या, त्याप्रमाणे प्रस्ताव तयार। एकनाथ शिंदेजी, आभार आपले। आपण ABP माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि पुण्यातल्या परिस्थिती संदर्भात सरकार काय पावलं उचलतंय त्याबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ABP माझाला प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्या नागरिकांचं स्थलांतर केलं जाणार आहे त्यांच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली जाईल असं त्यांनी सांगितलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।